नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आपले सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. विद्यापीठ गीत. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांति जय 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 धवल क्रांति हरित क्रांतीचे धवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न झाले. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकासवी अगणित विकासवी. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती अन्न पशुधनाने दौलत वाढवीती अभियंत्याच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी घडते झेंड मानाचा असे हे गौरवती असे हे गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या संकल्पनेतनं महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे होणाऱ्या संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शास्त्रज्ञ नेहमीच नवीन नवीन संकल्पनांचा विचार करून नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी देत असतात आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शेतावरती जावं हा या कार्यक्रमामागचा आपला हेतू आहे. त्यासाठी आपण 1 महिन्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर आजचा जो आपला व्याख्यानाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न की आपण पाहतोय मागचे 4-5 वर्ष झाले वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत आणि मान्सून चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठा कधी कधी मान्सून मध्ये गॅप पडतो. तर या बदलत्या हवामानानुसार आपत्कालीन पीक नियोजन कसं करायचं या संदर्भामध्ये आपण आज व्याख्यान ठेवलेलं आहे आणि हे व्याख्यान आहे डॉक्टर जयंत जाधव सर यांचं. डॉक्टर जयंत जाधव सर, मी आपले स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार, धन्यवाद. सर प्राचार्य आहेत कृषी तंत्र विद्यालय सोलापूर येथे. याआधी ते आमच्या कृषी हवामान शास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जाधव सरांनी BSc ऍग्रिकल्चर हे धुळ्यावरनं केलंय, MSc पुण्यावरनं केलंय आणि PhD त्यांनी आनंद ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आनंद येथून केले. मला आपल्याला सर्वांना सांगायला फार आनंद वाटतो की जयवंत जाधव सर हे महाराष्ट्रातले पहिले कृषी हवामान शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी कृषी हवामान शास्त्र विभागामध्ये आचार्य पदवी म्हणजे PhD पदवी घेतलेली आहे. सरांनी आतापर्यंत जवळजवळ 200 पेक्षा जास्त शास्त्रीय शोध निबंध विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केलेले आहेत.
त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी 200 पेक्षा जास्त असे त्यांनी विस्तार लेख लिहिलेले आहेत. सरांनी आतापर्यंत 12 पुस्तके त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. सरांना अ, अ, वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये किंवा वेगवेगळ्या सादरीकरणासाठी आतापर्यंत 70 वेगवेगळे बक्षिसे त्यांना मिळालेली आहेत. तसेच शास्त्रीय ज्ञानाबरोबरच किंवा शास्त्रीय त्यांच्या याच्याबरोबरच त्यांना जवळजवळ 12 ते 13 हे सामाजिक पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहेत. सरांनी 35 वर्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये हवामान शास्त्रज्ञ म्हणून काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे सर हे इंडियन ॲग्रोमेट्रोलॉजिकल असोसिएशन चे व्हाईस प्रेसिडेंट आहेत राष्ट्रीय स्तरावरचे. असे हे कृषी हवामानशास्त्रातील एक नावाजलेलं नाव असलेले जाधव सर आज आपल्याला हवामान बदलत्या हवामानानुसार आपत्कालीन पीक नियोजन कसं करायचं हे मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद डॉक्टर भालेराव सर, डॉक्टर दीपक सर, डॉक्टर मृणाल आजोतीकर सर. अतिशय सोप्या भाषेमध्ये असा सुपरिचय आमचा करून दिला. मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे हवामान. सगळ्यात महत्वाचा विषय की ज्याच्यावर प्रत्येक जण प्रत्येक वेळेला गप्पा मारत असतो. म्हणजे तो तरुण मुलगा असो किंवा गावामध्ये खेड्यापाड्यावर बसलेले आपले पारावर बसलेले शेतकरी असो, प्रत्येक जण हवामानावर बोलत असतो. काय बाबा हे हवामान म्हणजे नेमकं काय, काय म्हणतात त्याला, व्हॉट इज मीन बाय क्लायमेट, व्हॉट इज मीन बाय हवामान. बोलता बोलता आपण सहज म्हणतो की आजचं क्लायमेट लय भारी बर का, किंवा आजचं क्लायमेटचं काही खरं नाही बरं का. पण नेमका विषय असा आहे की क्लायमेट आणि वेदर या दोघांचा फरक काय, सर्वसामान्य लोकांना हे माहित नसतं. जनरली आपण क्लायमेट 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 म्हणत असतो. वस्तुस्थिती अशी आहे की क्लायमेट आणि वेदर, वेदर म्हणजे आत्ता काय घडतंय माझ्या पुण्यामध्ये किंवा माझ्या सोलापूरमध्ये आत्ता काय होतंय त्याला वेदर असं म्हणतात. इन्स्टंटेनियस कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर मीन्स वेदर. क्लायमेट म्हणजे सरासरी मागच्या 4 दिवसाची 8 दिवसाची सरासरी किती होती त्याला म्हणतात क्लायमेट. लक्षात आलं. क्लायमेट अँड वेदर. वेदर इज द इन्स्टंटेनियस कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर and climate means the average condition of the weather. Atmosphere means what? Air layer surrounding the earth. या पृथ्वी तलावर जे विविध प्रकारचे थर आहेत त्या थरांना म्हणतात ॲटमॉस्फिअर. मग ते हवेचे असतील, सूर्यकिरणाचे असतील, वगैरे वगैरे. तर सर्वांचं आपण बघूया आधी क्लायमेट म्हणजे काय, वेदर म्हणजे काय, मग त्या अनुषंगाने शेतकरी बंधूंनी काय कामं करायचे काय नाही. मोठा विषय असतो की जगाच्या तापमानाबरोबर माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या पुण्याचं, माझ्या सोलापूरचं हवामान सुद्धा बदलतं किंवा काय याच्याविषयी उत्सुकता असते प्रत्येकाला. तर विचार केला, एक उदाहरण म्हणून दिलंय सोलापूरचं, कारण तो आवर्षण प्रमाण विभागामध्ये होतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या 100 वर्षाच्या आकडेवारीचं पृथक्करण आम्ही सोलापूर इथं केलंय पुण्याच्या मार्गदर्शनाखाली. काय आढळलं आम्हाला, आपण एक उदाहरण म्हणून बघू. सोलापूरच्या आमच्या 10 जिल्हे आहेत, 10 तालुके आहेत. या 10 तालुक्याची सरासरी जर बघितली तर 500 ते 700 मिलीमीटर एवढी आहे. म्हणजे एका वर्षामध्ये 500 ते 700 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. किती दिवसामध्ये तो पाऊस पडतो? 40 दिवसामध्ये. पावसाचा दिवस म्हणजे काय, ज्या दिवशी साधारण 2.5 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्याला एक पावसाचा दिवस असं म्हणतात. असे आमच्या सोलापूरमध्ये 40 दिवस आहे. तुमच्या पुण्यामध्ये 50 ते 52 दिवस आहेत पावसाचे दिवस. कसे असतात हे? हायली इरेटिक, अत्यंत बेभरवशाचे. प्रिडिक्टेबल. प्रिडिक्शन करणं सोपं असतं. आता कोणालाही मी माझी ओळख करून दिली, हवामान तज्ञ आहे बा मी, सांगा बरं आमच्या पुण्यामध्ये पाऊस आहे का नाही. इतकं सोपं नसतं मित्रांनो. इट इज हायली अनप्रिडिक्टेबल. आता आपण जागरूक व्हायला लागलो. मागच्या 10 वर्षात, 20 वर्षात, 30 वर्षापासून प्रत्येक जण बोलायला लागलं की हवामान बदललं, हे झालं ते झालं. मग विचारायला लागलो. परंतु हे मागं तुम्ही 100 वर्ष जरी गेले तरी हवामानामध्ये अशा प्रकारचे बदल होते. आजकाल होतंय तर काय होतंय, पाऊस हा तेवढाच आहे. मी रिपीट करतो, अमाऊंट इज सेम. पाऊस हा तेवढाच आहे, बदललं त्याचं डिस्ट्रीब्युशन इरेटिक झालंय. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, मे मध्ये थोडा पाऊस पडायचा, जून मध्ये आपल्या पेरण्या व्हायच्या, जुलैत थोडा पडायचा, पुन्हा ऑगस्ट मध्ये खंड पडायचा, सप्टेंबर मध्ये पडायचा, वगैरे वगैरे. आजकाल असं होत नाही.
आजकाल काय होतं, पडणारा पाऊस धपकन जून मध्ये पडून जातो, जुलैमध्ये मोठा खंड देतो. उदाहरणार्थ पुण्यामध्ये हमखास पाऊस पडतो, त्या मानाने सोलापूरला आवर्षण विभाग आहे, पण या वर्षी उलटी स्थिती आहे. सोलापूरला पाऊस भरपूर पडला यावर्षी, जवळजवळ 350 पावणे 400 मिलीमीटर पाऊस झाला आतापर्यंत. वर्षाचा पाऊस एका महिन्यात पुढे पुढे व्हायला लागला. तेच आपल्या पुण्यामध्ये या वर्षी एवढा पाऊस नाही अजून. अशा प्रकारचे बदल कधी होतात, सरासरी 10 ते 12 वर्षांनी असं चक्र हे फिरत असतं. पुढं झालं तर काय दिसतंय, पीईटी म्हणजे पोटेन्शियल इव्हापोर ट्रान्सपिरेशन, म्हणजे वाऱ्याच्या गतीमुळे किंवा उन्हामुळे किती ट्रान्सपिरेशन होतं, किती इव्हापोर ट्रान्सपिरेशन होतं. बघा, पाऊस आहे 500, इव्हापोर ट्रान्सपिरेशन आहे 1800, जवळजवळ तिप्पट प्रमाणात बाष्पीभवन होतं. म्हणजे 2000 मिलीमीटर बाष्प उडून जातं, प्रत्यक्ष वरून पाऊस पडतो 500. हा त्याचा अर्थ. कमाल तापमान साधारण 28 ते 43 अंश सेल्सिअस आहे. टी मीन म्हणजे किमान तापमान साधारण 11 ते 28 अंश सेल्सिअस आहे. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता सकाळची किती आमच्याकडं, साधारणपणे 40 पासून 90 पर्यंत, सरासरी 75%. दुपारची ह्युमिडिटी म्हणजे दुपारची आर्द्रता, हवेमध्ये असलेला ओलावा 22 ते 72%, ऍव्हरेज हा 75%. तर ही सिच्युएशन आहे. मग आपला आजचा विषय काय आहे की हवामान बदल, अवेअरनेस टू क्लायमेट चेंज. हवामान बदल पूर्वी होत नव्हते का आपल्याकडे? आपण आज म्हणतो 10 वर्ष 15 वर्ष आमच्या लहानपणी खूप पाऊस पडायचा वगैरे वगैरे, अशा गोष्टी आपण करतो. आता बघा, कुठं ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळ पडत होता, कुठं मोठे मोठे वादळ येत होते, कुठं बर्फ पडत होते, कुठं फैयान नावाचे वादळ येत होते. परंतु भारतीय म्हणून महाराष्ट्राचं अजून लांबच राहिलं. भारतीय म्हणून आपण त्याच्याकडं फारसं लक्ष देत नव्हतो. होत होतं जगामध्ये, होत असतील व काय घेणे आपल्याला, आपल्या दारात आलं बघू, अशी एक मानसिकता आहे आपली, त्याच्याकडे आपण फारसं लक्ष देतो. मग दिल्लीमध्ये, विशाखापट्टणम, चेन्नई, बेंगलोर, कलकत्त्याला मोठे मोठे महापूर आले. आपण तिकडं आले असतील बा, चेन्नईला, दिल्लीला, काय आपल्याला. आपल्या मुंबईमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, इन द इयर 2005, 2005 साली आपल्या मुंबईमध्ये 24 तासामध्ये 1000 मिलीमीटर पेक्षा जेव्हा जास्त पाऊस पडला, 20 वर्षापूर्वी साधारण, तेव्हा सर्वजण तुम्ही आम्ही बोलायला लागलो, नाही गड्या काहीतरी क्लायमेट चेंज होतं, काहीतरी भानगड आहे, काहीतरी निसर्ग बदलायला लागला. आणि त्यातल्या त्यात शेतकरी बंधू म्हणून, शेतकरी बंधू मधून 2012 साली, आठवा तुम्ही, हे तुमच्या पुणे जिल्ह्याच्या स्लाइड आहेत, 2012 साली बांदा बांधावर गारपीट झाली. लक्षात घ्या, 2012 साली बांदा बांधावर गारपीट झाली. मग तुम्ही आम्ही म्हणायला लागलो, नाही नाही नाही, शेतकरी बिचारा खूप होरपळला त्याच्यामध्ये. आणि मग सगळेजण क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंज, हवामान बदल आज झालं, आमच्या लहानपणी असं नव्हतं वगैरे वगैरे, बदलायला लागलो, बोलायला लागलो. मग शेवटी हवामान बदल म्हणजे काय? शेवटी तो प्रश्न राहिला. हवामान बदल म्हणजे मानवाच्या शाश्वत प्रगतीमध्ये, मानवाच्या शाश्वत प्रगतीमध्ये निसर्गाने मानवाला दिलेली धोक्याची सूचना. सोप्या भाषेमध्ये क्लायमेट चेंज, मानवाची जी शाश्वत प्रगती आहे, म्हणजे पूर्वी आपण आधी मानव होतो, आज मानव प्रगत झालेला आहे, आणि ती जी प्रगती त्यांनी केलेली आहे त्याला ते निसर्ग सतत धोक्याची सूचना देत असतो, पण तुम्ही आम्ही त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आता कशा कशावर प्रतिकूल परिणाम होणार बघा. निसर्ग निर्मित भोवतालच्या वातावरणावर, वातावरण तुमचं आमचं बघतोय आजकाल बदलतच आहे. मनुष्याच्या आरोग्यावर, म्हणजे नवीन नवीन आजार जसं चिकनगुनिया, एड्स, आणि 2 वर्षापूर्वी, सॉरी 3 वर्षापूर्वी तुम्ही आम्ही सगळे घरात बसलो होतो. कशामुळं? तुम्हाला चांगलं माहिती कशामुळं. मोठा मोठा आजार आला होता, सगळे आपण घरात बसलेलो होतो. नंतर अन्नधान्याची सुरक्षा, तुमच्या लहानपणी जे आज 50च्या पुढचे शेतकरी बंधू आमचे जॉईन झाले असतील या प्रोग्रामला, आठवा तुम्ही लहानपणी आपले आजोबा पंजोबा छोटस शेणाच्या कोठ्या करायचे दारामध्ये, त्याच्यामध्ये आपलं धान्य सुरक्षित असायचं. आज तुम्ही त्या धान्यामध्ये इंजेक्शन जरी टाकले तरी सुद्धा कीड रोग होतो. हा बदल झालेला आहे. याला कोण कारणीभूत आहे? आर्थिक कार्यक्षमता, चैनीच्या वस्तू वाढलेल्या आहे, विजेची उपकरणं वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही आम्ही आज, माझ्या डोक्यावर पंखा चालू आहे, तुमच्याकडे एसी असेल, लाईट चालू आहे, मोबाईल चालू आहे. ही जी वीज तयार होती, कशी तयार होती मित्रांनो? ही वीज तयार करण्यासाठी कोळसा, लाखो टन कोळसा आपण जाळतो, त्याचे धुरीच्या लोट हवेमध्ये जातात. त्याच्यानंतर तुम्ही आम्ही मोटरसायकली वापरतो, गाड्या घोड्या वापरतो, याच्यातून धूर निघतो, तो शेवटी वातावरणात जातो. वातावरण म्हणजे काय? पृथ्वीपासून साधारण 16 किलोमीटर पर्यंत जी काय हवेचा स्रोत आहे त्याला वातावरण म्हणतात. हे जे धुळीचे लोट जाऊन शेवटी कुठेतरी ते स्थिर होतात, आणि त्याच्यामुळे हे क्लायमेट चेंज होतंय. त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण काय करतोय? नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास करतोय, म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करतोय. त्याच्यामुळे समाजाची पायाभूत मांडणी सुद्धा बिघडलेली आहे. रेव पार्टी वगैरे सारख्या घटना घडत आहेत, पेपरमध्ये वाचतो. शेवटी काय बाबा हे बघा, सूर्यापासून जे किरण येतात त्याला म्हणतात शॉर्ट वेव्ह रेडिएशन.
हे झाडांनी वापरले, जमिनीने वापरले, पाण्याने वापरले, मानवाने वापरले, सगळ्यांनी वापरले. पुन्हा जे परत जातात, परावर्तित होतात, त्याला म्हणतात लॉंग वेव्ह रेडिएशन. रिफ्लेक्ट, इनकमिंग म्हणजे शॉर्ट वेव्ह, रिफ्लेक्टेड म्हणजे लांब जातात आपल्यापासून परत सगळ्यांनी यूज केल्यानंतर. आजकाल काय व्हायला लागलं मित्रांनो, सूर्यापासून समजा 100 किलोचा गोळा आला, त्याच्यानंतर तुम्ही आम्ही 50 किलो वापरला, 50 किलोचा गोळा जो परावर्तित होतो तो आजकाल परावर्तित होत नाही, तो पुन्हा 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 पृथ्वीवर आदळतो. आणि म्हणून पृथ्वीवरचं तापमान हे अर्धा अंश सेल्सिअस, अर्धा डिग्रीने वाढले. आणि म्हणून हे सगळ्या प्रकारचे बदल आजकाल आपल्याला दिसू लागले. काय बदल होतात बघा, हरितगृह वायूमध्ये वाढ झाली, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन यांचं प्रमाण वाढले, ओझोनच्या थरात घट झालीये, समुद्राची पातळी वाढते. एका बाजूला पाऊसमान कमी झालेलं म्हणतो, समुद्र जमिनीला गिळकृत करतोय. तापमानामध्ये वाढ झाली, पावसाचं प्रमाण कधी जास्त येतं कधी कमी येतंय, वादळ, चक्रीवादळ यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. अशा प्रकारचे बदल आपण गेल्या 15-20 वर्षात जास्त प्रमाणात बघतोय. 1760 साली कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 260 ppm पार्ट्स पर मिलियन एवढं होतं. 1998 मध्ये ते 365 इतकं झालं. आज ते 400च्या आसपास जवळ पोहोचलेलं आहे. आणि याला केवळ आणि केवळ मानव प्राणी जबाबदार आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे, सगळ्या शास्त्रज्ञांचं जगातील. याला मुख्य कारणीभूत म्हणजे वाहनांचं पेट्रोल, डिझेल, जाळणारा कोळसा या गोष्टी ज्या आपण वापरतो त्यांचा धूर होऊन वातावरणात कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. केवळ कार्बन डायऑक्साईड नाही तर मिथेनचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. 1860 मध्ये ते 0.7 ppm एवढं होतं, आज ते 2 ppm पर्यंत झालेलं आहे. आणि मिथेन हा कार्बन डायऑक्साईड पेक्षा 21 पटीने जहाल हरित वायू आहे. पुढे जर गेलं, याच्या मुख्य कारणाचा स्रोत बघा, पृथ्वीवर होणाऱ्या घडामोडी, रोजच्या घडामोडी आपण बघतोच आहेत, होणारच आहेत. सूर्यकिरणांची वाढलेली तीव्रता आणि मानव म्हणून निसर्गातील मानवी हस्तक्षेप. काय? जंगल तोड, आपण लाकडं बिंदास तोडतो पण वृक्षाकरण करत नाही. वाढतं औद्योगिकरण, पोटा पाण्यासाठी शेवटी काय इंडस्ट्री एरिया वाढणारच आहे, त्याच्यामुळे औद्योगिकरण वाढतंय, शहरीकरण वाढतंय, सगळे लोक आपले चालले पुण्याला, चाले मुंबईला. त्याच्यामुळे काय होतं, इंधनाचा वापर वाढतोय, प्रदूषण वाढतंय, पशुधन सुद्धा वाढलंय. पशुधन म्हणजे कोणत्या, कोंबड्या, पोल्ट्री फार्म, ते जास्त वाढलंय. त्याच्यानंतर शेतीमध्ये आपण असंतुलित खतांचा आणि औषधांचा वापर करतो. म्हणजे शास्त्रज्ञांनी सांगितलं, आमच्या एक्सटेन्शनच्या शास्त्रज्ञांनी, आजोतीकर सर असतील किंवा आमचे दीपक सर असतील, की बाबा 1 युरियाचं पोतं दे, तुला 4 पोते ज्वारी होईल. मग आपण शेतकरी काय करतो, एक युरियाचं पोतं दिलं तर 4 पोतं होतं बाबा, आपण 2 पोते टाकतो, 4 पोते टाकतो युरियाचे. त्याच्यामुळे फक्त निसर्गाचं तापमान वाढतं, दुसरं काही होत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी. ग्लोबल मीन टेम्परेचर बघा, 100 वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर काय वाढतं, दिवसेंदिवस तापमान वाढतंय. 11 आउट ऑफ 12 रिसेंट इयर्स, मागील 12 वर्षापैकी 11 वर्ष हे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून या पृथ्वी तलावर नोंदले गेलेत, अशी स्लाइड सांगते. पुढे गेलो आपण, काय सांगतं, 2005 हे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून या पृथ्वी तलावर नोंदलं गेलं. आता देशात आलेल्या उष्णतेच्या लाटाचा विचार केला आपण, पश्चिम बंगाल पासून रायलसीमा तेलंगणा पर्यंत आपल्या महाराष्ट्रात बघू, साधारण 1910-11 साली 82 उष्णतेच्या लाटा आल्या होत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यांचं प्रमाण आता 113 पर्यंत गेलेलं आहे. त्याच बाजूला देशात थंडीच्या लाटांचं प्रमाण जर विचार केला, आपल्या महाराष्ट्राकडे बघितलं, 60 होत्या 1910-11 मध्ये, आज त्या 82 पर्यंत गेलेल्या. म्हणजे दिवसेंदिवस उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटा वाढतातच आहे. असंच जर होत गेलं तर प्रेझेंट सिच्युएशन, हा माझा भारत देश आहे, आजची परिस्थिती 21व्या शतकाच्या मध्यावर काय होईल तर बहुतांश ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आपल्याला जाणवत होईल, जर तुम्ही आम्ही बदललो नाही, याचा धडा घेतला नाही तर. 21व्या शतकातील परिस्थिती कशी राहील बघा, रात्रीचं तापमान दिवसाच्या तापमानापेक्षा जास्त वाढेल. पूर्वी कसं होतं, रात्री संध्याकाळ झाली की थंडी वाजायला सुरुवात व्हायची, मध्यरात्री पार अगदी पांघरून झोपावं लागायचं. आजकाल होतं का तसं, रात्री 12-1 जरी झाले तरी तापमान वाढतंय, आपलं गरमी होते आपल्याला. कारण काय आहे की किमान रात्रीचं तापमान 5 डिग्रीने आणि दिवसाचं 2 डिग्रीने भविष्यात वाढेल. हवामान बदलामध्ये घडत असलेल्या बदलाची पूर्वचिन्हे, मग निसर्गाने तुम्हाला पूर्वचिन्ह सांगितली नव्हती का? काय केलं, आंध्रामध्ये तापमान वाढलं होतं, बंगालमध्ये चक्रीवादळ वाढत होते, राजस्थानात पूर येत होता, जिथे दुष्काळ पडायचा तिथे पूर येतो, देशाच्या विविध भागात वणवा पेटला होता. तुम्ही आम्ही त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही किंवा देत नाही. हिम नद्या वितळत आहेत, मानव वनस्पतीवर निरनिराळे रोग, त्यांचा अदृश्य परिणाम आपल्याला दिसतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईत जेव्हा ढगफुटी झाली
तेव्हा महाराष्ट्र म्हणून आम्ही निदान चर्चा करायला लागलो. 2012 नंतर तर ते कॉमन झालं. मग असे कार्यक्रम घ्या, काय बा नेमका बदल झाला आम्हाला सांगा साहेब, वगैरे 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 अशा गोष्टी यायला लागल्या. बघा मित्रांनो, देशातील एकूण जलसंपत्तीचा आपण आढावा घेतला तर कसा, 400 दशलक्ष हेक्टर मीटर, पावसाळ्यापासून 300, इतरांपासून 100. यापैकी जमिनीत मुरणारं पाणी साधारण 41% असतं. बाष्पीभवनाद्वारे उडून जाणारं पाणी 18% असतं. जमिनीवरून वाहणारं पाणी 29% असतं. आणि भूजल, खोलवर जाणारं पाणी 12% असतं. हे खोलवर जाणारं पाणी, पाणी अडवा, पाणी जिरवा सारख्या गोष्टी वापरून ते वाढवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला हा दुष्काळ थोड्याशा प्रमाणात करता येईल कमी. उदाहरणार्थ अण्णासाहेब हजारे असतील किंवा पोपटराव पवार असतील हिवरे बाजारचे, यांनी काय केलं शेवटी, आपल्या गावाचं पाणी आपल्या गावात अडवलं आणि त्यांच्या गावात आज इतर सगळीकडे दुष्काळ असताना त्यांच्या गावात कमीत कमी पाणी निश्चित असतं. बरोबर. काय होतं, बर्फ वितळल्यामुळे महापूर येतात, नंतर पाणी टंचाई जाणवते. समुद्र पातळी वाढली, दलदल वाढते, क्षारता वाढते. भारतामध्ये 2001 साली 1820 घनमीटर प्रतिवर्ष प्रति दरडोई पाणी होतं. असंच जर होत राहिलं भविष्यामध्ये तर 2050 मध्ये 1800च्या ऐवजी 1140 होईल. याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगतो, तुमच्या पुण्यामध्ये तुमची महापालिका जर समजा आठवड्यातून 2 वेळा पाणी सोडत असेल तुमच्या नळाला, घरी येणाऱ्या पाण्याला, तर भविष्यामध्ये ते पाणी 15 दिवसांनी येईल याची मानसिकता आपल्याला तयार करावं लागेल. हे त्याला सोल्युशन आहे, दुसरं नाही. बघा, मध्यंतरी एक ॲग्रोन मध्ये लेख लिहिला होता, पाण्याची किंमत किती असते. एक शाकाहारी ताट आहे आणि एक मांसाहारी ताट आहे. सोपं बघा, शाकाहारी ताट, मांसाहारी ताट. शाकाहारी ताटाला साधारण 682 लिटर पाणी लागतं. कसं, समजा पाव किलो बटाटा घेतला ते ताटात येऊपर्यंत त्याला 21 लिटर पाणी लागतं. वांग्याची भाजी घेतली 75 ग्रॅम, त्याला साधारण 37-40 लिटर पाणी लागतं. 100 ग्रॅम तांदूळ घेतला 360 लिटर पाणी लागतं. वरणाची डाळ 96 लिटर. 2 चपात्या जेव्हा गव्हाच्या 80 ग्रॅम आपल्या ताटात येतात तेव्हा त्याला 110 लिटर पाणी लागतं. या सगळ्यांची बेरीज केली तर 682 लिटर पाणी शाकाहारी ताटासाठी लागतं. आणि याच्या ताटाची किंमत फक्त 10 पैशाने जरी पकडली 1 लिटर पाण्याची किंमत, तर 136 रुपयाचं ताट होतं. प्रत्यक्षात पाण्याची बॉटल तुम्हाला जर तुम्ही गेले तर 20 रुपयाला मिळते. बघा, दुसऱ्या बाजूला नॉनव्हेज, मटणाचं ताट जर तुम्ही घेतलं, 150 ग्रॅम मटण जेव्हा ताटात येतं तेव्हा त्याला 828 लिटर पाणी लागतं. मग भात आहे, अंडे आहे, चपात्या आहेत, त्या सगळ्यांची बेरीज केली तर 1359 लिटर पाणी एका मांसाहारी ताटासाठी लागतं. शाकाहारी लागतं 600-650, मांसाहारीला लागतं 1300 ते 1400. म्हणजे उद्यापासून सगळेजण शाकाहारी झाले तर कदाचित निम्म पाणी वाचेल. असं होत नाही, पण वस्तुस्थिती तुमच्यामध्ये मांडली. नाहीतर मग क्लायमेट फेल्युअर मीन्स पर्सनल फेल्युअर. प्रत्येक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती तुम्हाला दिसणारच दिसणार. पुढं, मग जागतिक हवामान बदलामुळे भारतीय शेतीवर होणारा विपरीत काय परिणाम होईल बघा मित्रांनो. तापमान वाढ, पाण्याची कमतरता, यामुळे तृणधान्याची उत्पादकता घटणार. ती घटलेलीच आहे, म्हणून आपल्याला तृणधान्य वर्ष साजरं करण्याची वेळ येते. मागच्या वर्षापासून आम्ही तृणधान्याचं वर्ष साजरं करतोय, गावागावात शेतकरी मेळावा घेतोय. त्याचं मूळ कारण पाण्याची कमतरता, तापमानात वाढ. असंच होत राहिलं तर 10 ते 40% उत्पादन भविष्यामध्ये अन्नधान्याचं घटू शकतं. आणि याला जास्तीत जास्त फटका रबीला बसतो. 1 डिग्री तापमान वाढीमुळे गव्हाचं 4 ते 5 मिलियन टन उत्पन्न घडतं. यात पुन्हा 1 ते 2 मिलियन वाढ करायची तर गव्हाची पेरणी. टेक्नॉलॉजी असते शेवटी. आता तापमान वाढतंय, सगळं होतंय, टेक्नॉलॉजी काय की पिकांची पेरणी वेळेवर झाली पाहिजे, हा त्याचा अर्थ. रोग, किडी, जीवाणू, विषाणूजन्य रोगांचा सदृश्य परिणाम आजकाल दिसू लागतो. शेवटी भूक आहे, मानव प्राणी आहे, त्याला अन्न लागणार आहे, त्याचं लक्ष गाठण्यासाठी पिकांना पाणी आणि खत हे जास्त लागतात. त्याच्यामुळे होतं काय शेवटी की अन्नधान्याच्या प्रतीमध्ये बिघाड होतो. उदाहरणार्थ बासमती तांदूळ, औषधी, सोब्याच्या झाडांची प्रतवारी ही कमी जास्त होते. पूर्वीचा तांदूळ बघा, आजचा तांदूळ बघा. किंवा एखादा ड्रायलँड मध्ये ज्वारी असते, कोरडवाहू मध्ये घेतलेली, ती ज्वारीची भाकरी खा. आणि वेटलँड म्हणजे ज्याला पावसाचं आपलं विहिरीचं पाणी देतो त्याची ज्वारी खा, खूप फरक असतो मित्रांनो. हे असे परिणाम आहेत. तापमान वाढीमुळे काही प्रमुख पिकांच्या उत्पादनात काय बदल होतात बघा. भातापासून हरभऱ्यापर्यंत गेलो, साधारण आवश्यक तापमान त्याला 25 ते 28 अंश सेल्सिअस असतं. जर तापमान 2 ते 3 डिग्रीने वाढलं तर भविष्यामध्ये 20 ते 50% घट ही निश्चित आहे. प्रत्यक्षात पाऊस किती लागतो बघा. क्रॉप कॅलेंडर अँड रेनफॉल पॅटर्न. प्री सोईंग, सोईंग पासून, पेरणीपासून काढणीपर्यंत. पेरणीपूर्व साधारण 40 ते 60 मिलीमीटर पाऊस पडला तर पेरणी करायची. शिडलिंगच्या वेळेस 50 ते 70 मिलीमीटर पाऊस पडला. त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 170 ते 200 मिलीमीटर पाऊस पडला.
त्याच्या पक्वतेच्या वेळेस 180 ते 200 मिलीमीटर पडला आणि काढणीपूर्वी 40, ह्या सगळ्यांची बेरीज केली तर 400 ते 450 मिलीमीटर पाऊस जर विखरून विखरून पडला तर चांगलं उत्पन्न येतं. लक्षात घ्या, 400 ते 450 मिलीमीटर पाऊस स्टेज वाईज जर पडला पिकाच्या तर चांगलं उत्पन्न होतं. दुसऱ्या बाजूला बघा, पेरणीपासून काढणीपर्यंत थोडा जरी पाऊस कमी झाला, कदाचित इकडं इथं पेरणीला, रिपोर्ट स्टेजला, विजेच्या स्टेजला, तर 50% जास्त उत्पन्न घडतं. आणि आजकाल नेमकं हेच व्हायला लागलं आणि आपण प्रत्येक जण काय म्हणतो, पाऊसमान कमी झालं, पाऊसमान कमी झालं. तसं नाहीये ते. डिस्ट्रीब्युशन इज इरेटिक. पाऊस अमाऊंट इज सेम, डिस्ट्रीब्युशन इज, विखरून विखरून पाऊस पडत नाही. तो एकदम जून मध्ये पडून जातो, पुन्हा पाण्याचा ताण जातो, पुन्हा ते पावसात खंड पडतो. अशा प्रकारच्या गोष्टी होतात. म्हणून प्रत्येकाने संरक्षित पाण्याची सोय ही काळाची गरज झालेली आहे. हा याच्यातून लिहायचं. नंतर फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, कोबीवर्गीय भाज्या, पालेभाज्या यांचा जर विचार केला तर काय होतं बघा. फळभाज्यामध्ये तापमान वाढल्यामुळे शाकीय वाढ होते, फुलगळ होते, फळगळ होते, फळांचं आकारमान कमी होतं. वेलवर्गीय भाज्यामध्ये नर फुलांचं प्रमाण वाढतं, त्यामुळे फलधारणा कमी होते, उत्पादनात शेवटी घट येते. तुम्ही बाजारात गेले, काकडी घेतले, बघा तुम्ही, आपण काकडी अशी टेस्ट करून बघतो. का बरं? त्याच्यामध्ये कडवटपणा वाढलेला आहे. याला मूळ कारण म्हणजे वाढलेलं तापमान. कोबीवर्गीय भाज्यामध्ये गड्ड्याचा आकार कमी होतो, पानं, गड्डे लहान होतात, पानं तडकतात, त्याचा परिणाम होऊन उत्पादनात शेवटी घट होते. पालेभाज्यामध्ये उच्च तापमानामुळे वाढ खुंटते, प्रत खालावते आणि शेवटी उत्पादनात घट येते. फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, कोबीवर्गीय भाज्या, पालेभाज्या याच्यावर काय परिणाम होतो ते थोडक्यात सांगितलं. कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट सेक्टर्स इन वर्ल्ड टू क्लायमेट चेंज. हु इज रिस्पॉन्सिबल? कोण कारणीभूत आहे त्याला जास्तीत जास्त? बघा, डिफॉरेस्ट्रेशन, ऍग्रिकल्चर, आपलं कृषी क्षेत्र 13.5%. आणि या सगळ्यांची गोळाबेरीज केली तुम्ही, एनर्जी सप्लाय, म्हणजे तुम्ही आम्ही जे लाईट मध्ये बसलेलो आहोत, जे लाईट चालू आहे, त्याचं मूळ कारण 25 ते 26% हे याला कारणीभूत आहे क्लायमेट चेंजला, जगाचा विचार केला. देशाचा, हु इज, व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट सेक्टर्स इन इंडिया टू क्लायमेट चेंज? एनर्जी सप्लाय 61%. आपलं कृषी कमी आहे 28%. एनर्जी सप्लाय मुख्य आहे, देशाचा विचार केला. आणि ऍग्रिकल्चर, फक्त आपल्या कृषीचा विचार केला तर काय बघा, राईस कल्टिवेशन 23%. बेसुमार पाऊस तिथं पडतो, पाणी देतो, आपण खतं देतो, पण ते सुद्धा क्लायमेट चेंजला कारणीभूत आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं एंटरिक फर्मेंटेशन, रवंत करणारे प्राणी, पोल्ट्री फार्म वगैरे जे असतात जास्त प्रमाणात वाढले. या कोंबड्या फक्त खात असतात, त्या विष्ठा टाकतात, त्याच्यातून जे काही आउटपुट निघतं ते सुद्धा ऍग्रिकल्चरच्या दृष्टीने क्लायमेट चेंजला कारणीभूत आहे. हे अभ्यासांती आपल्याला आढळून आलेलं आहे. असंच होत राहिलं तर पुढील 50 वर्षात शेतीवर काय परिणाम होतील बघा. कार्बन डायऑक्साईड, समुद्राच्या पातळीतील वाढ, तापमान, पाऊसमान, वादळ, 20 ते 55 पर्यंत काय होईल बघा. 366 पासून 400 ते 450 पर्यंत कार्बन डायऑक्साईड वाढेल. समुद्राच्या पातळीमध्ये 10 ते 15 सेंटीमीटर वाढ होईल. तापमान आता अर्धा डिग्रीने वाढलेलं आहे, भविष्यात 1 ते 2 डिग्रीने वाढेल. पाऊसमान ±10% कमी जास्त होईल. वादळ, वाऱ्याची गती उत्तर गोलार्धात वाढेल तर दक्षिण गोलार्धात त्यामुळे जास्त पाऊस पडेल. याची शक्यता बहुतांश ठिकाणी जास्तीत जास्त शक्यता आहे. काय होईल बघा, कार्बन डायऑक्साईड वाढला तर पिकासाठी चांगलं, कारण काय, तर वनस्पती स्वतःचं अन्न कार्बन डायऑक्साईड पासून तयार करतं. समुद्राच्या पातळीत वाढ झाली तर जमिनीचा पृष्ठभाग जलमय होतो. तापमान वाढलं तर हिवाळ्यात सुद्धा कडक ऊन पडतं, बाष्पीभवनाचं प्रमाण वाढतं, पिकं लवकर पक्व होतात, त्याच्यामुळे उत्पादन घटतं. पाऊसमान, बहुतांश पिकावर एकदम चांगला किंवा एकदम वाईट परिणाम होईल. वादळामुळे जास्त दलदल, जमिनीची धूप वगैरे होईल. अशा प्रकारचे पुढील 50 वर्षात परिणाम अपेक्षित आहे. हेच ते इंग्रजीमध्ये थोडं दाखवलेलं आहे. 1 डिग्रीने तापमान वाढलं तर काय काय होईल असं आहे. मग याला काही सोल्युशन नाही का? प्रतिकूल परिस्थितीत कसं जुळून घ्यायचं? प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं का? प्रत्येक गोष्ट, वेन देर इज अ प्रॉब्लेम देर इज अ सोल्युशन. सोल्युशन काय आहे? पिकांच्या जाती, पीक पद्धती, पेरणीची वेळ यांचा पिकांच्या वाढीची अवस्था, पाण्याची उपलब्धता याबरोबर ताळमेळ घालायचा. सिंपल काम आहे. ज्या काही जाती आमचे एक्सटेन्शनचे सायंटिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतात, ज्या पीक पद्धती असतील, पेरणीच्या वेळी असेल, त्याची जास्तीत जास्त काळजी करून ते केलं पाहिजे. दुष्काळाच्या ताण सहन करणाऱ्या जाती, जे विद्यापीठ प्रशासन जे रिलीज करतं, त्या तुम्ही वापरल्या पाहिजे. आंतरपीक आणि मिश्र पीक, नुसतं माडं पीक घेण्यापेक्षा 2 बाजरी अधिक तूर, सूर्यफूल अधिक तूर, मिश्र पीक घ्यायला पाहिजे. आणि शाश्वत उत्पादनासाठी जास्तीत जास्त जोड धंद्याचा अवलंब केला पाहिजे. म्हणजे घरटी आपल्याला 2 बकऱ्या, 2 गाई म्हशी या पाहिजेच पाहिजे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपलब्ध साधन सामुग्रीद्वारे जास्तीत जास्त पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम जरी राबवली तरी बराचसा आपण क्लायमेट चेंजला सोल्युशन देऊ शकतो. पुढे जर गेलं बघा, 20 वर्षापूर्वीची स्टोरी आहे. झाडाची किंमत किती? एक झाड काय करतं? एक सामान्य झाड वर्षभरात साधारण 20 किलो धूळ शोषतं. प्रत्येकाने झाडं लावायची. दरवर्षी सुमारे 700 किलो ऑक्सिजन तयार करतं, 20 टन कार्बन डायऑक्साईड शोधतं. उन्हाळ्यात एका मोठ्या झाडाखाली सरासरी तापमान 4 अंश कमी राहतं. आपण जेव्हा रानामध्ये राहतो, शेतामध्ये आजूबाजूला झाड असेल तर आपण बहुतांश वेळा झाडाखाली झोपतो. त्याचं कारण काय की तापमान 4 अंशांनी कमी असतं तिथं. 80 किलो पारा, लिथियम, शिस आदी विषय शोधण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. आणि घराजवळील एक झाड अकॉस्टिक वॉल सारखे काम करते, म्हणजे आवाज किंवा ध्वनी शोषते. घराजवळ जर 10 झाडं असलं तर 7 वर्ष तुमचं आयुष्य वाढू शकतं. विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ज्यांच्या घराजवळ झाड असतं त्यांना तणावाची, नैराश्याची शक्यता कमी असते. कॅनडाचं जर्नल सायंटिफिक रिपोर्ट नुसार घराजवळ 10 झाडं असलं तर आयुष्य 7 वर्ष वाढू शकतं. इलिनॉइस विद्यापीठाच्या संशोधनानुसार घराजवळ झाड असेल तर झोप चांगली लागते. त्यातल्या त्यात थोडंसं म्हातारा माणूस असेल तर ते बिचारा शांत झोपतं झाडाखाली. म्हणून झाडं लावणं ही काळाची गरज झालेली आहे. आता हवामान बदलाचा भारतीय शेतीवर होणारा फायदेशीर परिणाम. प्रत्येक गोष्टीचा तोटा होतोच असं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये फायद्याने जरी असंच घडत राहिले तर भविष्यामध्ये फायदा काय होईल बघा. बर्फ कमी पडला किंवा कडाक्याची थंडी कमी झाली तर बटाटा, वाटाणा, मोहरी यांचं पिकांचं उत्पादन वाढतं. आपण म्हणतो कडधान्य खा, तृणधान्य खा, आपले पोर ऐकत नाही, बटाटा वडा वगैरे खातात, पण त्यांची मजा. थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारपट्टीवर नारळाचं उत्पादन वाढेल. आणि महत्वाचं म्हणजे सागराने जर जमीन गिळंकृत केली तर मासेमारीसाठी जास्तीची जागा उपलब्ध होईल. म्हणजे मी मागाशी एक स्लाइड दाखवली शाकाहारी आणि मांसाहारी, तर मांसाहारी लोकांचा फायदा होईल. म्हणजे काही खुशी काही गम, जरी तापमान वाढलं तर त्याचे फायदे सुद्धा आहेतच, असा त्याचा अर्थ थोडक्यात. आता समुद्राच्या तापमानात नुसतं पृथ्वीचं तापमान वाढेल का? तर नाही. समुद्रात काय होतं बघा, साधारण समुद्राचं तापमान सुद्धा 0.74 डिग्रीने वाढलेलं आहे. असंच वाढलं तर ते 2.5 ते 4.5 अंश पर्यंत वाढेल. आणि मागील 50 वर्षाचा विचार केला तर सरासरीने 0.6 अंश सेल्सिअस तापमान वाढलेलं आहे. समुद्राच्या पाण्याच्या वरच्या थरात 300 मीटर पर्यंत तापमान मागील 50 वर्षात 0.31 अंशने वाढलं. याचा अर्थ समुद्राच्या पाण्यातील प्रत्येक थराचं तापमान हे वेगवेगळं असून ते वाढतंय आणि त्याच्यामुळे समुद्राची उंची वाढणार आहे. आणि याचे दुष्परिणाम म्हणजे भविष्यामध्ये मालदीवची बेटं, कलकत्त्याचं शहर, आपल्या मुंबईचा काही भाग हा पाण्याखाली निश्चित जाईल. बघा, राईज इन सरफेस टेम्परेचर 1961 सालापासून आजपर्यंत जर आलो, हा जो आपला देश बघितला ते पिवळसरपणा आहे. या पिवळसरपणाचा इथं लालसरपणा वाढलेला. याचा अर्थ असा की अर्ध्या डिग्रीने आपलं समुद्राचं तापमान सुद्धा जमिनीबरोबर वाढलेलं आहे. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे समुद्राच्या तळाशी जे छोटे मोठे जीव असतात ते सैरावैरा धावत आहेत, पण त्याच्याकडे तुमचं आमचं फारसं लक्ष नाही. हे झालं समुद्राच्या बाबतीत. जमीन झाली, समुद्र झाला. आता आपलं जनावर, प्रत्येकाच्या दारामध्ये गाई म्हशी असतात. काय असतं बघा, शेतात काम करण्याची, दूध देण्याची क्षमता तापमान वाढीमुळे भविष्यामध्ये कमी होणार. प्रजनन क्षमतेत वाढ होते, प्रजनन काळ कमी होतो. जनावरांना विश्रांतीची सतत आणि जास्तीची गरज लागते. याच्यावर एक सोपी टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो. काय करायचं, जनावरांना शुद्ध पाणी पाजायचं, सकाळी लवकर संध्याकाळी उशिरा पाठवायचं, पुरेशी सावलीमध्ये बांधायचं, खाण्यासाठी चांगला खुराक द्यायचा, गोचिड गोमाशी पासून संरक्षण. आजच्या या लेक्चर मधून एवढं जरी एक नोट घेतली, लिहून घ्या वाटलंच माझ्याकडून. बघा, दूध काढण्यापूर्वी जनावर धुवायचं, म्हणजे जनावरांच्या अंगावर पाणी टाकायचं. त्यामुळं शरीराचं तापमान कमी होतं. म्हणजे तुमचं जनावर जर तांब्याभर दूध देत असेल तर कपभर दूध वाढतं. दिस इज अ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी आभाळातून पडत नाही. न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ झाडाखाली बसला होता, वरून फळ पडलं, आंब्याचं असेल की सफरचंदाचं, मग त्यांनी कोणता शोध लावला? गुरुत्वाकर्षणचा. तसा हा एक प्रकारचा शोध आहे. जनावरांच्या अंगावर बादलीभर पाणी टाका, मग जनावर तुम्ही दूध पिळा, बघा तुम्ही लगेच फरक बघा. तुमचं जनावर तांब्याभर दूध देत असेल तर कपभर दूध वाढतं. आपण जनावरांच्या अंगावर पाणी न टाकता आपण पाणी कुठे टाकतो? दुधात टाकतो. हे आपला ड्रॉबॅक आहे मनुष्य प्राण्याचा. असं न करता ते बाकीचं काय असेल तुमचं तुम्ही करा, पण जनावर धुवा आणि तुम्हीच अनुभवा. पुन्हा आमच्या आदुतिकार सरांना, दीपक सरांना तुम्ही फोन करून सांगा, भालेराव सरांना, की बा सर ती टेक्नॉलॉजी आम्हाला कामात आली बरं का. एवढं झालं तरी आपल्या लेक्चरचं सार्थ झालं.
आता आवर्षण प्रवण विभाग म्हणजे दुष्काळ सदृश्य भागामध्ये, म्हणजे तुमचा जो पुणे जिल्हा आहे, समजा पुण्यामध्ये कसं आहे, तिकडं मावळ पट्ट्यात जास्त पाऊस पडतो, इकडे पुरंदर बारामतीकडे कमी पाऊस पडतो, 750 मिलीमीटरच्या आसपास पडतो. हे आवर्षण प्रवण क्षेत्र आहे. साधारण आपल्या नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, बीड, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आवर्षण प्रवण क्षेत्र आहे. इथलं साधारणपणे 87% जमीन जिरायत असते, अनिश्चित पाऊस असतो, वारंवार दुष्काळ येतो, 1/3 भाग आवर्षण आहे. यामध्ये 14 जिल्ह्यातील 114 तालुके आहेत. उत्पादन कमी आणि शीत स्वरूपाचं असतं. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असते आणि शेती पद्धतीला पशुधनाची जोड सुद्धा असते. आता पावसाचं पाणी हे पृथक्करण 100 वर्षाच्या आकडेवारीचं स्वतः आम्ही केलेलं आहे. काय आढळलं आम्हाला? एकदम सोपं. 10 वर्षातून एखाद दुसरं वर्ष असं असतं खरीप आणि रब्बी पिकाला योग्य पाऊस पडतो. मोसमी पावसाला सुरुवात होते, परंतु 2 ते 10 आठवड्याचा खंड पडतो. पावसाला सुरुवात होते आणि रब्बी पीक पेरणीनंतर पाऊस उघडतो. खरीपात पाऊस, परंतु रब्बी हंगामाला कमी पाऊस. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात योग्य पाऊस पडतो कधी कधी, आणि बऱ्याच वेळा खरीप रब्बी हंगामात कमी पाऊस पडतो. म्हणजे कोणत्याही वर्षाचं 100 वर्षाच्या आकडेवारीचं पृथक्करण केल्यानंतर आम्हाला असं कधीच आढळलं नाही की जून मध्ये पाऊस सुरू झाला, आपण पेरणी केली, मग परत जुलैमध्ये पडला, मग परत ऑगस्ट मध्ये पेरला, असं कधीच होत नाही. ते 100 वर्षाच्या आकडेवारीचं आपल्या महाराष्ट्र राज्याचं पृथक्करण आम्ही केलेलं आहे आणि आम्हाला असं आढळलेलं आहे की प्रत्येक वर्ष हे दुष्काळ सदृश्य असतंच असतं. एवढे त्याच्यातून ज्ञान घ्यायचं. पुढं पुढे जर आपण गेलो, अॅन्युअल रेनफॉल ट्रेंड 1901 पासून 2020-25 पर्यंतची आकडेवारी, अमाऊंट इज सेम. पाऊस आहे तेवढाच आहे, कधी कमी होतो, कधी जास्त होतो, कधी कमी होतो, कधी जास्त होतो. सरासरी काढली 10-10 वर्षाची तेवढंच असतं. अमाऊंट इज सेम, डिस्ट्रीब्युशन इज इरेटिक. म्हणजे काय? डिक्रीजिंग ट्रेंड. पण हा, पाऊसमान जर कमी झालेला असेल तर 1.5 मिलीमीटर म्हणजे समुद्रामधून तांब्याभर पाणी बाहेर काढलं म्हणजे समुद्र आटणार आहे का? नाही, त्याचा अर्थ. अमाऊंट इज सेम, डिस्ट्रीब्युशन इज इरेटिक. हे पुन्हा पुन्हा मी सांगते. आता बघा, सोपे भाषेत सांगायचं, तुम्ही कीर्तन खेडेगावातले लोक आहात किंवा शहरी भागातले असेल, कीर्तनकार सांगतो, प्रभू रामचंद्र, लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र जेव्हा जन्माला आले तेव्हा नवीन झाडाला पालवी फुटली. प्रभू रामचंद्र जन्माला आले तेव्हा नवीन झाडाला पालवी फुटली. श्रीकृष्णाचा जन्म झाला, यमुना नदी त्याच्या पायाशी लोळण घ्यायला गेली. श्रीकृष्णाचा जन्म झाला, यमुना नदी त्याच्या पायाशी लोळण घ्यायला गेली. आणि तुमचा आमचा जन्म झाला तर भर पावसाळ्यात पाऊस गेला. ही झाली वस्तुस्थिती मित्रांनो, फॅक्ट ही. दुसऱ्या बाजूला सोलर इज डिमिंग म्हणजे ड्रॉप ऑफ सोलर, क्लाउडी सिच्युएशन म्हणजे ढगाचं प्रमाण वाढलेलं आहे. नुसतं ढगाळ वातावरण राहतं, तो बरसत नाही, असं एक आढळेल. ऑन गोईंग रिसर्च. अमाऊंट इज सेम. जून रेन, मे मध्ये हमखास पडणारा पाऊस जून मध्ये पडतो. शिफ्टेड रेनफॉल होतो, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पडणारा पाऊस शिफ्ट झालेला आहे. 10-10 वर्षाची सरासरी आपण केलेली आहे. हा, जगाच्या तापमानाबरोबर आमचं तापमान वाढतं का? बघा, मिनिमम टेम्परेचर इज मोर दॅन मॅक्झिमम. नाईट्स आर वॉर्मर. मी सुरुवातीला सांगितलं की थंडीमध्ये आता फारशी थंडी पडत नाही, रात्री 12-12-1-1 वाजेपर्यंत गरम होत. 0.17 अंश सेल्सिअसने आमच्या महाराष्ट्राचं तापमान सुद्धा वाढलेलं आहे. फॉगी डेज, फॉग आणि ड्यू. पूर्वी नुसतं ढग जरी फिरले, दव पडलं तर आमच्या ज्वाऱ्या चांगल्या यायच्या. आजकाल फॉग म्हणजे धुकं जास्त आहे. फॉगी डेज आर इन्क्रीजिंग, ड्यू डेज आर. अशा प्रकारचे बदल आपल्या राज्यात व्हायला लागले. प्रत्यक्षात बघा, इनिशियल वेट अँड ड्राय प्रोबॅबिलिटीज काय? कृषी हवामान आठवडा क्रमांक 23 ते 44, 24वा आठवडा 11 ते 17 जून मध्ये साधारणपणे 60% शक्यतेने पाऊस पडतो आणि रब्बीमध्ये 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान 70% शक्यतेने पाऊस पडतो. हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे वेट प्रोबॅबिलिटी, ड्राय प्रोबॅबिलिटी अशा आम्ही पृथक्करण केलं होतं त्याचं. आता रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक्स. मीन वीक ऑफ स्टार्ट ऑफ रेन साधारणपणे 24वा आठवडा स्टार्ट होतो, लवकरात लवकर तो 23व्या आठवड्यात येतो, 4 ते 10 जून. उशिरात उशिरा तो ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत पण जातो, असं आम्हाला आढळलेलं आहे. नंतर मीन वीक ऑफ एंड ऑफ रेनी सीझन. पाऊस साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरला उघडतो सरासरी. लवकरात लवकर तो कदाचित ऑक्टोबरला उघडतो आणि कधी कधी डिसेंबर पर्यंत लांबतो. ड्युरेशन, मीन ड्युरेशन 20-21 आठवड्यात 140 ते 45 दिवस साधारण पावसाचे दिवस असतात. जास्तीत जास्त 196-200 दिवसापर्यंत सुद्धा पडतो आणि कमीत कमी तो 63 दिवस सुद्धा राहतो. हे आमचं पृथक्करण आहे. पुढं अल्निनो आणि लानिनो. मोठा प्रश्न असतो, अल्निनो म्हणजे काय, लानिनो म्हणजे काय? शेतकरी बंधूंसाठी सांगतो. अल्निनो दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर ताहेती नावाचं बेट आहे, लक्षात घ्या. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर ताहेती नावाचं बेट आहे. त्या बेटावरचं तापमान जेव्हा उष्ण असतं
तेव्हा तिथला शेतकरी जो असतो, जो मच्छीमार करतो, तो आनंदाने उड्या मारतो, कारण त्याला फक्त बरं झालं तापमान गरीब आहे. त्याच वेळेस आपल्याकडं अल्निनो इयर असतं, म्हणजे आपल्याकडे पाऊस कमी असतो. ते जर लानिनो असेल, कुलिंग इफेक्ट असेल, तर त्यावेळेस आपल्याकडे लानिनो पाऊस पाणी हे चांगलं असतं. म्हणजे हे वर्ष आपलं अल्निनो नाही, त्यामुळे पाऊस पाणी चांगलं आहे. परंतु कम्पेअर टू सोलापूर आणि पुणे, या वर्षी सोलापुरात पाऊस चांगला आहे, पण पुण्यामध्ये अजून फारसा नाही. अशा प्रकारचे बदल. दिस इज अल्निनो आणि लानिनो. काही खुशी काही गम. जिकडे आनंद असेल आपण रडतो, आपण हसतो, ते लोक रडतात. असा प्रकार आहे अल्निनो आणि लानिनो. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर ताहेती, जिथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, तिथं ते साजरा करतात. बरोबर, असं बेट आहे. नंतर पूर्ण महाराष्ट्राचं पृथक्करण केलंय मित्रांनो आम्ही. काय सापडलं? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मुंबई, ठाणे, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, नाशिक, सगळे जिल्हे आम्ही तपासले. काय आढळलं? हॅव शोन सिग्निफिकंट डिग्रीज ऑफ रेनफॉल. येस, आमच्या सोलापूरमध्ये, आमच्या पुण्यामध्ये पूर्वी जानेवारी ते मे मध्ये जो 100-150 मिलीमीटर पाऊस पडायचा, तो आजकाल पडत नाही. पडला तरी काय होतो? कमी कालावधीमध्ये पडून जातो. हे आम्हाला निश्चित आढळलं पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्या. पुढं जून ते ऑक्टोबरचा विचार जर केला तर शोन सिग्निफिकंट, प्रत्यक्षात जून ते ऑक्टोबर मधला पाऊस वाढलेला आहे. शिफ्टिंग ऑफ रेनफॉल, मे पर्यंत पडणारा पाऊस शिफ्ट झाला, हे त्याच्यामध्ये गेला. वेर ॲज सबस्टन्शियल इन्क्रीज वॉज इन द मंथ ऑफ ऑगस्ट, आणि ऑगस्ट आणि ऑक्टोबर मध्ये तर पाऊस वाढला, हा त्याचा अर्थ. आता ड्रॉट, धुळे जिल्ह्याचा विचार केला, इथं काही स्लाइड दाखवलेले आहे, तर सांगतोय आता नो ड्रॉट, माइल्ड ड्रॉट, सिव्हिअर ड्रॉट, म्हणजे 50% इयर्स आर ऑलवेज ड्रॉट इयर्स. 50% वर्ष हे दुष्काळ सदृश्य असतात. तुम्ही पुणे जिल्हा बघा, धुळे नंदुरबार बघा, सोलापूर बघा, तुम्हाला तेच आढळलं. भविष्यामध्ये आम्ही काय केलं? रिग्रेशन प्रकारचे मॉडेल आम्ही तयार केले. म्हणजे काय? कमाल तापमान, किमान तापमान, हे मॉडेल तयार करून एवढं तापमान वाढलं, एवढ्या आळ्या खाणारे, पुढे जर 10 डिग्रीने वाढलं तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही, अशा प्रकारचे मॉडेल्स आम्ही तयार केलेले आहेत. ते भविष्यामध्ये येतील त्या प्रत्यक्ष स्वरूपामध्ये. आता मग शेवटी करायचं काय? हे साहेब ठीक आहे, जे झालं ते झालं, तुम्ही सांगताय असा पाऊस वाढला, तसा झाला, मग करायचं काय शेतकऱ्यांनी? काय नाही, शेतकऱ्यांचीच टेक्नॉलॉजी आहे. जमिनीचं सपाटीकरण वेळेवर करायचं, समपातळीत मशागत पेर करायची, जमिनीची बांधबंदिस्ती करायची, जमिनीच्या खोलीनुसार पीक नियोजन करायचं. म्हणजे 30 सेंटीमीटर खोलीवर आहे आपली जमीन, 60 सेंटीमीटर आहे की 90 सेंटीमीटर, त्याप्रमाणे पिकं लावायची. आपण काय करतो? शेजारच्यानी ज्वारी लावली, आपण पण ज्वारी लावतो. शेजारच्यानी हुलगा मटकी टाकलं, आपण पण टाकतो. त्यांनी ऊस लावला, मी पण लावतो. त्यांनी बाग केली, आपण पण करतो. तसं नाही, आपल्या जमिनीची प्रतवारी आपल्याला माहित असते. जास्तीत जास्त आंतरपीक पद्धतीचा अवलंब करायचा, दुबार पीक पद्धतीचा अवलंब करायचा. पिकांची फेरपालट ही महत्वाची आहे. सुधारित व्यवस्थापन, जे आमचे एक्सटेन्शनचे सायंटिस्ट वेळोवेळी तुम्हाला सांगत असतात, ते सुधारित व्यवस्थापन जे विद्यापीठाने शोधलेलं असतं त्याचा वापर करायचा. खतांचा योग्य तो वापर, आवर्षणात धरणारी पिकं, त्याच्यानंतर योग्य आणि वेळेवर पेरणी, मध्य हंगाम दुरुस्ती, संरक्षित पाणी, हे सगळ्यात महत्वाचं. आणि तुमच्या फळबागा वगैरे असतील तर आच्छादनाचा वापर, फवारेद्वारे सुद्धा खत द्यायची. डायरेक्ट खता पेरून देण्यापेक्षा फवारेद्वारे सुद्धा, जसं आपण इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड खत औषधं मारतो, तसं खत सुद्धा मारायची. हेक्टरी रोपांची संख्या वेळच्या वेळी कमी करायची, पानांची संख्या कमी करायची, 2 चाडीचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे, पीक संरक्षण करायचंय, जैविक बांध बांधायचा, पर्यायी पीक योजना बघायची, जीवाणू खताचा वापर करायचा, आणि शेततळी तर आजकाल केलीच पाहिजे. कारण मी पहिल्यांदा सांगितलं की प्रत्येक महिन्यामध्ये सुरुवातीला पाऊस चांगला पडला, नंतर दुष्काळ सदृश्य परिस्थिती होते, आपण ढगाकडे डोळे लावून बघतो. म्हणून आपल्याकडे जर शेततळ असेल तर वेळेवर आपण त्याला थोडंसं पाणी देऊ शकतो. परावर्तकाचा वापर करायचा, वारा प्रतिरोधकाचा वापर करायचा, या टेक्नॉलॉजी आहे. नंतर खरीप हंगामासाठी 45 सेंटीमीटर खोलीची जमीन असेल त्यासाठी काय करायचं बघा? जूनचा दुसरा 15वाडा, जुलै ऑगस्ट असं करायचं. कोणती पिकं घ्यायचे साधारण त्याचं इथं दिलेलं आहे थोडक्यात. पावसाळ्याची सुरुवात ऑगस्टच्या पहिला 15वाडा, दुसरा 15वाडा, सप्टेंबर पर्यंत गेलं तर कोणती पिकं घ्यायची? पिकं तीच आहेत, फक्त ती महाड पीक घ्यायचं का आंतरपीक घ्यायचं, 2 घ्यायचं का 2-3 घ्यायचं, एवढा याच्यामध्ये दिलेला आहे. नंतर जमिनीच्या खोलीनुसार पीक नियोजन करायचं. 2 प्रमाणे खरीपामध्ये कसं करायचं? बाजरी अधिक तूर, सूर्यफूल अधिक तूर, बाजरी अधिक मटकी, गवार अधिक तूर, एरंडे अधिक मटकी, एरंडे अधिक दोडका, अशा प्रकार. नुसतं ज्वारी, नुसतं बाजरी असं घ्यायचं नाही. रबीमध्ये हरभरा अधिक करडई, ज्वारी अधिक हरभरा. दुबार पीक पद्धतीमध्ये खोल जमिनीसाठी उडीद, मूग, चवळी नंतर रबी ज्वारी, बाजरी नंतर हरभरा. सलग पीक टायलो, हुलगा, मटकी, बाजरी. वार्षिक पीक पद्धती मध्यम ते खोल जमिनीसाठी तूर, ज्वारी, ज्वारी, हरभरा, करडई, हरभरा, म्हणजे फेरपालट करायची पिकाची.
आता काही जाती आहेत, या जाती तुम्हाला बहुतेकांना माहिती आहेत, तो काही विषय नाही. ICTP असेल, श्रद्धा, सबुरी, शांती असेल, त्यात विद्यापीठाने शिफारिश केलेल्या जाती, ते पीक कोणतेही असो, बाजरी असो, सूर्यफूल असो, उडीद असो, हुलगा असो, मटकी असो, एरंडी असो किंवा गवत असो, साधं गवत घ्यायचं तर मद्रास अंजन, पवना, रानमुग, स्टायलो, मार्वेलाट हे गवत तुम्ही घ्यायचे जनावरांसाठी. रबी ज्वारी असेल, उथळ जमिनीसाठी सिलेक्शन, माऊली, करडई, भीमा, तारा, फुले, कुसुमा, हरभरा, विकास, विजय, विशाल, फळपिक, बोर, आवळा, उमरान, चुहारा, आवळा, कांचन, चकैया अशा प्रकारच्या जाती सुधारित वापरायच्या. नंतर शेततळ, सगळ्यात महत्वाचं, नाला बंडिंगचे काम करायची, शेततळ आपल्या शेतात करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला वेळेवर हे शेततळ्यातलं पाणी वापरता येईल. तुमच्या उत्पादनात निश्चित 2 ते 2.5 पटीने फरक पडेल. नंतर समपातळीत बांध लावायचे, शोष खड्ड्यासहित ढाळीचे बांध करायचे. या टेक्नॉलॉजी आमच्यापेक्षा तुम्हाला पण चांगल्या माहिती आहे, पण आजकाल आपण ते फारसं करत नाही आणि नेमकं आपण दरवेळेस हवामानाला दोष देत बसतो. असं झालं, पाऊस पडला नाही वगैरे. या गोष्टी जर केल्या, जरी पाऊसमान इकडे तिकडे झालं, तुमच्या शेतामध्ये पाणी निश्चित थांबून राहतं. तुम्ही प्रयोग करा, सलग तुटक चर मारा, त्याच्यानंतर समपातळीत लागवड करा. साधी लागवड करण्यापेक्षा समपातळीत लागवड करायची, तुटक समपातळीत चर करायची. या गोष्टी जर तुम्ही अवलंबल्या बदलत्या हवामानामध्ये, तर हे तुम्हाला. नंतर 2 चाड्याची पांबर आहे, तिच्या साहाय्याने पेरणी करा. त्याच्यामध्ये काय होतं, बी खाली पडतं, खत वर काढतं. बी जर उगवलं तर त्याला लगेच खत मिळतं, म्हणजे टॉनिक एक प्रकारचं. आपल्या बाळाला जसं आपण टॉनिक पाजतो तसा फायदा होतो याचा. काही बहुविध यंत्र आमच्या विद्यापीठाने शोधून काढलेले आहेत, तुम्हाला तुमच्या आमचे एक्सटेन्शनचे सायंटिस्ट तुम्हाला सांगत असतील, त्याचा वापर करा. त्याच्यानंतर सायकल कोळप, एकदम छोटी टेक्नॉलॉजी, सायकलच्या सहाय्याने कोळपे करायचे. बरोबर. शेती यंत्र पण आम्ही काढलेले आहे, बैलचेली ज्योती टोकन यंत्र आहेत, यंत्र उपलब्ध आहेत, सगळे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. परंतु काळाच्या ओघात त्याचा वापर आपण विसरलो आहोत आणि हवामान बदलानुसार ह्या गोष्टी आपण जास्तीत जास्त. हे तुमच्या बारामतीचे फोटो आहेत, तिथं आमचं कृषी विज्ञान केंद्र होतं, तिथं आम्ही आलो होतो, त्यावेळेस ह्या गोष्टींचं वाटप केलेलं होतं. नंतर दुबार पीक पद्धती, म्हणजे खरीप मध्ये काही पिकं घ्या, रबी मध्ये काही पिकं घ्या, खरीप फॉलोड बाय रबी असं. पट्टा पेर पद्धत, धूप प्रतिबंधक पिकं भुईमूग, हुलगा, मटकी, धूप थांबवण्यास असमर्थ पिकं सूर्यफूल, तूर. वरील पिकांची एका एक पट्टा पद्धतीने नवास्तीन प्रकारे लागवड करायची, म्हणजे उत्पन्न वाढतं. नंतर जैविक बांध, कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे. जैविक बांध जर तुम्ही लावले, हा पाला कापून जर पुन्हा टाकला तर ते जैविक खत तयार होतं असं. नंतर आच्छादनाचा वापर, वेळेवर जर दुष्काळ सदृश परिस्थिती आली, जो काळा माकुडा असतो आजूबाजूला पाला पाचोळा, तो जर तुम्ही 2 सरीमध्ये टाकला तर निश्चित प्रकारे तुमचा ओलावा थोपवला जातो आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होते. खरीप हंगामासाठी आंतरपीक पद्धती, बाजरी अधिक तूर, सूर्यफूल अधिक तूर, तूर अधिक गवार, एरंडे अधिक गवार, नाही का, हरभरा अधिक करडई, असं आंतरपीक पद्धती घ्यायच्या. दुबार पीक पद्धती, खरीपाला ज्वारी, रबीला हरभरा, खरीपाला उडीद, रबीला रबी ज्वारी. सलग पीक पद्धती, स्टायलो, जेणेकरून तुमच्या शेळ्या मेंढ्या चरू शकतील. हुलगा आहे, बाजरी सारखं पीक आहे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आजकाल एक म्हण आहे. कोणती म्हण आहे? एकच पक्ष मोबाईल मध्ये लक्ष. बरोबर आहे माझं म्हणणं? बरोबर असेल, असू द्या. कृषी हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला दिला जातो. तुम्ही आता मोबाईलवर आहेत बहुतांश शेतकरी, मोबाईल काढा, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करा. ऍप जे आम्ही शोधून काढलंय कृषी हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला देण्यासाठी. ग्रामीण कृषी विद्या प्रकल्प जो आहे भारतीय कृषी हवामान नवी दिल्लीचा, आपल्या राहुरीमध्ये आहे, तुमच्या पुण्यामध्ये सुद्धा आहे, तिकडे इगतपुरीला आहे, कोल्हापूरला आहे. त्यांनी एक ऍप शोधून काढलंय. इगतपुरी, राहुरी, पुणे, कोल्हापूर आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे. पश्चिम घाट विभाग, उपपर्वतीय विभाग, पश्चिम महाराष्ट्र मैदानी विभाग, पश्चिम महाराष्ट्राचा कमी पाऊस यांच्यासाठी. ऍप कोणता आहे बघा, MFU ने केलेलं, शेतकऱ्यांसाठी आहे. ते ऍप जे आहे त्याला म्हणतात मेघदूत. ही त्याची साईट दिलेली आहे, तुम्ही जा, मेघदूत नावाचं ऍप डाउनलोड करा. ह्या ऍपवर तुम्हाला तुमच्या गावात, तुमच्या बांधावर उभं राहून, माझ्या गावामध्ये, माझ्या पुण्यामध्ये ह्या ठिकाणी पाऊस पडेल किंवा नाही हे तुम्हाला सांगितलं जातं. 100% 3 तासाच्या फरकाने दिसतोय ते फरक. अगदी 100% सांगितलं जातं. मेघदूत नावाचं ऍप आहे ते ऍप तुम्ही तुरंत डाउनलोड करा आमचं लेक्चर संपल्यावर. काही अडचणी असेल तर मला फोन करा, तुमच्या साहेब लोकांना फोन करा, किंवा तुम्ही पुण्याचे आहात, पुण्याच्या कृषी महाविद्यालयात जाऊन कृषी हवामानशास्त्र विभागात जा आणि हे ऍप डाउनलोड करा, किंवा तुमचं कृषी विज्ञान केंद्र आहे बारामतीला, तिथं जा, तिथून डाउनलोड करा. पण अतिशय सोपे, आपण नाही ते ऍप सगळे डाउनलोड करतो आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेले ऍप आपण डाउनलोड करत नाही. मित्रांनो, मेघदूत लक्षात ठेवा नाव, मेघदूत हे ऍप
डाउनलोड करा आणि तुमच्या बांधावर देशाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यात अगदी बांधावर उभं राहून शेतकऱ्यांना माहिती मिळते. मोबाईल मॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बसल्या हवामान आणि कृषी सल्ला, तुमचे कोणते पिकं आहेत कोणतं नाही त्याच्यावर तो सल्ला पण दिलेला असतो. एवढं जरी केलं तरी बदलत्या हवामानामध्ये आपण चांगलं तोंड देऊ शकतो. त्याचबरोबर दुसरं एक ऍप आहे दामिनी. आता दामिनीचा ऍपचा काय उपयोग आहे तर बघा, नागरिकांना वादळी पाऊस किंवा विजा, ती वीज नेमकी कुठं पडणार आहे, आपण झाडाखाली उभं राहतो आणि ह्या झाडाखाली ह्या झाडावर वीज पडेल किंवा काय, तर साधारण 1 तासभर आधी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. यस बाबा तू या झाडाखाली उभं राहू नको, पळ पटकन बाजूला, इथे वीज पडणार आहे. ते ऍप म्हणतात दामिनी. मेघदूत आणि दामिनी, वादळी वाऱ्यासह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारं नुकसान या ऍपमुळे टाळता येणं शक्य आहे. IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे यांनी हे शोधून काढलेलं आहे दामिनी नावाचं ऍप. त्याचबरोबर एक कॅलेंडर तयार केलेलं आहे, कोणते महिने कोणतं नक्षत्र कोणता हवामान आठवडा हे आम्ही शोधून लावलेलं आहे. हे कॅलेंडरचं ऍप सुद्धा तुम्हाला कदाचित तुमच्या एक्सटेन्शन सेंटरला बघायला मिळेल. इंडिया मेट्रोलॉजी डिपार्टमेंट. ते दामिनी ऍप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा इच्छा काय राहते, माझा भारत देश कुठे, जग दिसतं तुम्हाला सर. मग भारत बघायचं, भारतामध्ये काय म्हणायचं, माझा महाराष्ट्र कुठे, महाराष्ट्रामध्ये माझं पुणे किंवा सोलापूर कुठे, सोलापूर माझं अक्कलकोट कुठे, माझा तालुका कुठे, माझा बारामती असेल किंवा कोणता तालुका असेल तुमचा तो असेल, ते बघायचं आणि तिथं जायचं म्हणायचं माझं मला दाखव हवामान काय, माझा कृषी झाला मला सांग. ते ऍप तुम्हाला सांगतं. त्या ऍपचा जास्तीत जास्त वापर जरी केला तरी बदलत्या हवामानामध्ये तुमच्या उत्पादनामध्ये स्थिरता येण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. आम्ही तुमचा अॅग्रो ॲडव्हायझरी डिस्प्ले, मिल्क सेंटर, तलाठी ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय बारामती, तुमच्या बारामतीमध्ये आम्ही येत होतो. अशा प्रकारचे ग्रामपंचायतीमध्ये लागलेले होते. कृषी विज्ञान केंद्र बारामतीने पण त्यावेळेस आम्हाला भरपूर सहकार्य दिलं होतं. अशा प्रकारचे शेतकरी बंधूंसाठी बरेचसे लेक्चर त्यांनी आयोजित केले होते. त्यावेळेस असे छोटे मोठे मेळावे आम्ही ऑर्गनाईज करतो आणि याचा फायदा म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ठिकाणी आम्हाला महत्वाचे अवॉर्ड मिळतात. तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचं सहकार्य असल्यामुळं जुन्या काळात पत्र लिहायचे. आणि क्रॉप वेदर इन्शुरन्स सगळ्यात महत्वाचा आहे पिकांचा काढणं, पीक विमा. ते जर तुम्ही घेतले तर शेतकरी म्हणून तुम्ही थोडेसे निवांत झोपाल जर का हवामान विशेष बदल झाले तर, असं मला वाटतं. शेतकरी बंधूंनो धन्यवाद. मला आमच्या एक्सचेंज विभागाने जी संधी दिली शेतकऱ्यांना माझं मत मांडण्याविषयी, त्याबद्दल मी कृषी महाविद्यालय पुण्याचा एक्सटेन्शन विभाग यांचं खूप सारा आभारी आहे. काही चुकलं माकलं असेल तर माफ करा, काही शंका असतील तर जरूर विचार. धन्यवाद सर. दीपक सर, आजुतीकर सर, विचारा काय सर. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सर. काही शंका असतील तर 1-2 मिनिटं आपण बघूयात वाट. शुअर शुअर सर शुअर. उपस्थितांनी काही दोन गोष्टी आहेत, एक तर सगळं समजलं, एक तर काहीच नाही समजलं असं. नाही नाही तसं नाही सर. ऑनलाईन मध्ये थोडस हे होतं, शेतकरी शंका विचारायला थोडस हे करतात. हा बरोबर, काय हरकत नाही काय. पण नाही सर, आमचा म्हणजे अनुभव असा की येत नाहीत जास्त हे. बर बाहेर किंवा कुठं तरी थांबून ऐकत असतात सर. बरोबर आहे. अं, ठीक आहे काय हरकत. तर सर मी कार्यक्रमाच्या शेवटचा सत्र आभार प्रदर्शनाच्याकडे वळतो सर. आज आपल्याला डॉक्टर जयवंत जाधव सर, सर सध्या प्राचार्य कृषी तंत्रविद्यालय सोलापूर येथे कार्यरत आहेत. पण सरांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणूनही काम केलेलं आहे. आणि सरांच्या 35 वर्षाचा जो प्रदीर्घ संशोधनाचा शिक्षणाचा जो अनुभव आहे, तो सर तुमच्या ओघावत्या शैलीतून हा विषय तुम्ही अतिशय त्याचं गांभीर्य, हवामान बदल हे किती मोठं संकट आपल्या दारापाशी येऊन थांबलेलं आहे आणि त्याचा किती गांभीर्याने विचार करावा, आणि त्याचप्रमाणे नुसतं त्याची भीतीदायक चित्रच नाही तर त्याच्यावरचे सगळे उपाय आपण काय करू शकतो अत्यंत सोप्या पद्धतीने करतच असतात शेतकरी, पण आणखीन प्रभावीरित्या काय करता येऊ शकतं हे सगळे उपाय आपण सर सांगितलेत. याशिवाय दोन्ही महत्वाचे ऍप म्हणजे पर्जन्याच्या बद्दल पूर्वानुमान सांगणारं मेघदूत असेल किंवा विजेच्या बद्दल जिथं ढग गडगडून किंवा विजेचा कडकडाट होऊन धोका जिथं संभवतो याबद्दल पूर्वसूचना देणारं दामिनी ऍप, याबद्दल सुद्धा आपण सर माहिती दिलीत आमच्या सर्व श्रोत्यांना, उपस्थित शेतकरी बंधू भगिनींना.
मी आपल्या मनापासून सर्व आयोजकांच्या वतीने म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय विस्तार केंद्र पुणे, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व किसान यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. खूप धन्यवाद सर. त्याचप्रमाणे मी आज हा कार्यक्रम खरीप हंगाम प्रमुख पिकांचे प्रशिक्षण तंत्रज्ञान हा जो प्रशिक्षण कार्यक्रम ज्यांच्या प्रेरणेतून संकल्पनेतून आम्ही राबवत आहोत ते आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे देखील मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण तसेच अधिष्ठाता कृषी डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर सुनील गोरंटीवार सर, आमच्या पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासळकर सर, या सर्वांचाच नेहमी आम्हाला मदत असते, पाठिंबा असतो, मार्गदर्शन असतं. मी त्यांचे सगळ्यांचे या प्रसंगी धन्यवाद देतो. विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर, स्वतः कितीही व्यस्त आज प्रवासात असताना देखील सर जॉईन होते. या ह्याच्यातनच त्यांची या उपक्रमाबद्दलची तळमळ दिसून येते. सर मी तुमचे देखील सोमनाथ माने सर, मी या प्रसंगी तुमचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे पार्टनर्स या उपक्रमातले महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि किसान पुणे यांचे सुद्धा मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. त्याचप्रमाणे माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड आणि या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हातभार लावणारे सर्व ज्यांनी मदत केलेली आहे आणि मुख्य म्हणजे सर्व शेतकरी बंधू भगिनी. आम्ही हे करत असलेले प्रयत्न तुमच्या सहभागाशिवाय सर्व व्यर्थ आहेत. तर जास्तीत जास्त संख्येने इथून पुढे देखील आपण सहभागी व्हावं अशी विनंती करतो. तुमचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी महत्वाची सूचना म्हणजे उद्या शुक्रवार दिनांक 28 जून रोजी डॉक्टर भरत पाटील सर, प्रमुख उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं खरीप भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन होणारे याच वेळेला याच ऍपवर किसान झूम ऍपवर उद्या संध्याकाळी 4 वाजता. तर याचा देखील सर्व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी, सर्वच शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी जाहीर करतो. आणि आजचा कार्यक्रमाचं हे सत्र संपलं असं जाहीर करतो. सर खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू धन्यवाद. काय थँक्यू सर. थँक्यू सर. आणि नुसतं आपण एक पब्लिकेशन केलेलं आहे, स्थूल सरांना भेटून त्याची PDF घ्या काय आणि तुमच्या शेतकऱ्यांना ते प्रोव्हाइड करा. म्हणजे येस सर, याची कार्यक्रमाच्या PPT ना? हो येस सर. PPT नाही सर, पुस्तक तयार केलं आता कुलगुरूंच्या हस्ते रिलीज केलं आपण. येस सर. त्यानुसार पीक पद्धती वगैरे त्याचं PDF घ्या आणि शेतकऱ्यांना हे करा, सर्व करा. स्थूल येस सर, आम्हाला शेअर करा सर, आम्ही ग्रुपवर नक्की शेअर करू. हो सर, नक्की. थँक्यू. येस सर, धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू.